नमस्कार, मी संतोष पाठारे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मण लोकांच्या अन्यायी जुलमापासून शूद्र व अतिशूद्र लोकांनी आपली सुटका कशी करून घ्यावी या उद्देशाने लिहिलेले एक पुस्तक गुलामगिरी मी माझ्या चॅनलवरील दर्शकांसमोर ध्वनिमुद्रित करून सादर करीत आहे। माझी आपणास विनंती आहे की हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या सर्व कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करावे। प्रथम आपण या पुस्तकाची प्रस्तावना पाहूया। या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे की आज शेकडो वर्षे शूद्रादी अतिशूद्र ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखे शोषित आहेत व नाना प्रकारच्या यातनेत आणि संकटांत दिवस काढीत आहेत। तर या गोष्टीकडेच त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तीच विषयी नीट विचार करणे व येथून पुढे भट ब्राह्मण लोकांचे अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणे हाच काय तो आहे। या देशात भट लोकांचे राज्य होऊन सुमारे 3000 वर्षांपासून अधिक काळ लोटून गेला असावा असे अनुमान होते। ते लोक परकीय देशातून येऊन या देशातील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेची क्रूर शासने दिली। पुढे काही काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचे विस्मरण झालेसे पाहून भट लोकांनी परकीय देशातून येऊन या देशातील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचे मुळीच छपून ठेवले। त्या लोकांनी आपली वजनदारी या लोकांचे मनावर बसवावी याचकरिता जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नाना प्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले। कारण त्यावेळेस ते लोक सत्तेच्या संबंधाने पूर्वी पराधीन झालेलेच होते व पुढे त्यास भट लोकांनी ज्ञानहीन करून टाकिले। याचमुळे भट लोकांचे 5 पेच त्यांचे लक्षात मुळीच आले नाहीत। त्यांनी त्यांच्यावर वर्चस्व मिळवून त्यांस अक्षय आपले ताब्यात ठेवण्याकरिता केवळ स्वहितास अनुलक्षून पुष्कळ बनावट ग्रंथ करून ते आपणा सर्वांस ईश्वरापासून प्राप्त झाले असे त्यावेळचे अज्ञानी लोकांना सांगून त्यांचे मन सर्वस्वी वळविले। त्या ग्रंथात त्यांनी असे लिहिले की शूद्रांस ईश्वराचा उत्पन्न करण्याचा हेतू इतकाच आहे की त्यांनी सदा सर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावे व जेणेकरून त्यांची मर्जी खुश राहील असे करावे, म्हणजे ते ईश्वराला पावन होऊन त्यांचे देहाचे व जन्मास येण्याचे सार्थक झाले। आता कोणी या ग्रंथाविषयी थोडासा विचार केला असता ते कितपत खरे आहेत व ते ईश्वरापासून आले असावे किंवा कसे हे लागलीच कळून येईल। अशा ग्रंथांपासून सर्व शक्तिमान सर्व जगाचा व त्यातील सर्व वस्तूंचा उत्पन्न करता जो परमेश्वर त्याच्या समसृष्टीला मोठे गणवत आणले असे आमचे जे हल्लीचे शहाणे भट बंधू ज्यास बंधू बनण्यास मोठी लज्जा प्राप्त होते, कारण त्यांनी एकेवेळी शूद्रादी अतिशूद्रांस फार दुःखे दिली व हल्लीही ते धर्माच्या योगाने त्यापासून दुःखे शोषित आहेत। आणि एकमेकास दुःख देणे हा बंधुधर्म नव्हे, तथापि त्यास आम्हा सर्वांचे उत्पन्नकर्त्याच्या संबंधाने बंधू म्हणणे भाग पडते। तर ते देखील उघड रीतीने असे म्हणण्यास सोडणार नाहीत, मात्र त्यांनी स्वहिताकडेच लक्ष न देता केवळ न्यायास अनुसरून विचार केला पाहिजे। असे जर आहे तर ते ग्रंथ आमचे शहाणे इंग्रज, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन व दुसरे विद्वान लोक पाहून ते शुद्ध मतलबी आहेत, ज्यात सर्व प्रकारे ब्राह्मणांचे महत्त्व सांगून त्यास त्यांची लोकांचे मनावर वजनदारी बसावी याचकरिता ईश्वरापेक्षा देखील श्रेष्ठ मानिले आहेत असे संमत दिल्या वाचून राहणार नाहीत। त्यातून वर सांगितलेले लोकांपैकी इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणी इतिहास वगैरे ग्रंथात भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक म्हणजे शूद्रादी अतिशूद्र लोक यास आपले गुलाम करून टाकले आहे असे संमत दिलेलेच आहे। अशा ग्रंथांपासून ईश्वराच्या वैभवाला केवढा नीचपणा भट लोकांनी आणला आहे बरे। ज्या ईश्वराने शूद्रादी अतिशूद्रास व इतर लोकांस आपण निर्माण केलेल्या सर्व सृष्टीतील वस्तूंचा सारिखे रीतीने उपभोग घेण्याची मोकळीक दिली असून भट लोकांनी त्यांचे नावचे खोटे ग्रंथ बनवून त्याचमध्ये सर्वांचे हक्क रद्द करून आपणच अग्रहण्य होऊन बसले।
याचवर आमचे कोणी भट बंधू अशी शंका घेतील की हे ग्रंथ जर खोटे आहे तर त्याचवर शूद्रादी अतिशूद्र यांचे पूर्वजांनी कसा भरवसा ठेविला व हल्लीही त्यापैकी पुष्कळ कसा भरवसा ठेवितात, तर त्यांचे उत्तर असे आहे की आत्ताच्या या सुधारलेल्या काळात कोणावर काही जुलूम नसून सर्वांस आपल्या मनातील विचार स्पष्ट रीतीने लिहिण्याची अथवा बोलण्याची परवानगी असून एखाद्या शहाण्या गृहस्थाकडे कोणी लबाडाने एखाद्या मोठ्या गृहस्थाच्या नावाचे खोटे पत्र जरी आणले तथापि त्यास काही वेळपर्यंत त्याचवर भरोसा ठेवावा लागतो व समयानुसार तोही फसला जातो. अशी जर गोष्ट आहे तर शूद्रादी अतिशूद्र एकेवेळी भट लोकांचे जुलमांचे तडाख्यात सापडल्यामुळे व त्या सर्वस्वी अज्ञानी करून सोडिल्यामुळे आपले हिताकरिता समर्थाचे नावांचे खोटे ग्रंथ करून त्याचकडेच त्यांचे मन वळून त्यास फसवले व अद्यापही त्यापैकी कित्येकास भट लोक हल्ली फसवित आहेत. हे शुद्ध वर सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे आहे. भट लोक आपले पोट भरण्याकरिता आपले स्वार्थी ग्रंथांतून वारंवार जागोजागी अज्ञानी शूद्र लोकांस उपदेश करीतात. त्याचमुळे त्यांच्या मनामध्ये त्याचविषयी पूज्य बुद्धी उत्पन्न होऊन त्यांनी भट लोकांनी ईश्वरालाच मात्र जो योग्य सन्मान तो आपणास देविण्यास लाविले आहे हा काही लहान सहान अन्याय नव्हे. याचबद्दल भट लोकांस ईश्वराजवळ जबाब द्यावा लागेल. त्यांचा उपदेशाचा ठसा बहुतेक अज्ञानी शूद्र लोकांचे मनावर इतका दृढ झाला की ते अमेरिकेतील गुलामासारखे आपणास ज्या दुष्ट लोकांनी दास केले त्यांपासून सोडून स्वतंत्रता देणाऱ्या लोकांविरुद्ध उलट्या कमरा बांधून लढण्यास तयार झाले. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आपणावर जे कोणी उपकार करीत असतील त्यास आम्हावर उपकार करू नका, आमची जी हल्लीची स्थिती आहे तीच बरी आहे असे केवळ म्हणून तृप्त न होता त्याचबरोबर तंटा करण्यास प्रवृत्त होतात. बरे, आपणास दास्यत्वापासून मुक्त करणारे जे लोक त्यांचे आपणास सोडवल्यापासून काही हित होते हेही काही नाही. उलटे त्यास आपले लोकांपैकी शेकडो लोकांचे बळी द्यावे लागतात व मोठमोठी साहसकर्मे पत्करून आपले जीव धोक्यात घालावे लागतात. आता असे परोपकारांचे कृत्य करण्याचा त्यांचा हेतू तरी काय असावा याचविषयी आपण थोडासा विचार केला असता लागलीच आपणास कळून येईल की मनुष्याला स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरुरीची गोष्ट आहे. जेव्हा मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा त्यास आपले मनात उद्भवलेले विचार स्पष्ट रीतीने इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखविता येतात. तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळे मोठे महत्त्वाचे असून लोकांचे हितावह का असेनात तथापि ते त्यास दुसरे कोणास कळविता येत नाहीत आणि असे झाले म्हणजे काही काळाने ते सर्व विचार लयास जातात. त्याचप्रमाणे मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले सर्व मनुष्य मात्रांस जे सर्वसाधारण हक्क सर्व जगाचा जो नियंता व सर्व साक्षी परमेश्वर त्यांनी दिलेले असून केवळ स्वहिताकडेच ज्यांचे लक्ष असे कृत्रिमी लोकांनी लपवून ठेवले तर त्यांपासून मागून घेण्यास कधी मागे सरणार नाही व त्यांचे हक्क त्यास मिळाले असता त्यास सुख होते. ज्यांची त्यांस स्वतंत्रता देऊन त्यास जुलमी लोकांचे अन्याय जुलमांपासून सोडवून सुखी करणे हाच काय तो त्यांचे असे जीवावरचे व धोक्याचे काम करण्याचा हेतू होय. आहा, हे कितीतरी परोपकाराचे स्तुत्य कार्य होय. असा त्यांचा चांगला उद्देश असल्यामुळे ईश्वर त्यास जेथे ते जातील तेथे भूत करून जयस देत गेला व येथून पुढेही त्यास असे चांगले कृत्यांमध्ये त्याचे प्रयत्न सफळ होऊन त्यास जयस मिळो अशी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करतो. दक्षिण अमेरिका व आफ्रिका या दोन पृथ्वीच्या मोठे भागांमध्ये शेकडो वर्षांपासून दुसरे देशातून मनुष्य धरून आणून त्यास गुलाम करण्याची वहिवाट चालू होती. तीचमुळे एकंदर सर्व युरोप खंडातील व दुसरे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुधारलेले राष्ट्रांस मोठी लज्जा प्राप्त झाली होती. ती दूर करण्याकरिता इंग्लिश, अमेरिकन वगैरे उदार लोकांनी मोठमोठाल्या लढाया करून आपले नुकसानीची तर काय पण आपले जीवाची देखील पर्वा न करता ती फार दिवसांपासून चालत आलेली दुष्ट चाल तळाबुडानिशी नाहीशी करून पुष्कळ गुलामांस त्यांचे परम आवडते आईबापांपासून, बहीण भावंडांपासून, मुलांबाळांपासून व स्नेही मंडळीपासून दुष्ट लोकांनी एकाएकी ताडातोडी करून उभय पक्षांस परम दुःख झाल्यामुळे ते दिवसानुदिवस झुरणीस लागून मरण्याच्या बेतात आहेत.
तोच त्यास एकमेकास भेटविले. आहाहा, अमेरिकन वगैरे सदाचारी लोकांनी कितीतरी चांगले काम केले बरे. आज त्यास त्या गरीब अनाथ गुलामांची दुर्दशा पाहून दया आली नसती तर ते गरीब बिचारे आपल्या प्रियकर मंडळीस भेटण्याची इच्छा तशीच मनामध्ये ठेवून मरण पावले असते. बरे, त्यास धरून आणणारे दुष्ट लोक त्यास चांगले रीतीने तरी ठेवीत असत काय? नाही. त्यास ते लोक जे जे जाच करीत ते ऐकले असता पाषाण हृदयाच्या मनुष्याचा देखील कंठ दाटून येऊन त्यास रडे आल्या वाचून राहणार नाही. ते त्यास पशुवत समजून त्याचबरोबर नेहमी लाथाबुक्क्यांशी कामं ठेवीत. कधीकधी ते त्यास भर उन्हामध्ये नांगराला जुंपून त्यांपासून आपली शेते नांगरून घेत असत व त्यांनी काही कम जास्त केले असता त्यांचे अंगावर बैलाप्रमाणे कोरड्याचे वळचे वळ उठवीत. बरे, इतकेही असून ते त्यांचे पोटापाण्याची तरी नीट व्यवस्था राखीत काय? मुळीच बोलायला नको. एक वेळ मिळाले, एक वेळ नाही, व जे अन्न मिळे ते अगदी कनिष्ठ प्रतीचे असून फारच थोडे असे. यामुळे त्यास नेहमी अपुरतेच पोटाने उठणे भाग पडे. त्यांच्याकडून दिवसात छाती फुटून रक्त ओकत तोपर्यंत काम घेऊन त्यास अपरात्री गुरांचा गोठा वगैरे घाणेरडे जाग्यात निजायास सोडीत. तेथे थकून आल्यानंतर ते गरीब बिचारे त्या खरबरीत जमिनीवर मृतप्राय होऊन पडत. परंतु डोळ्यास पुरती निद्रा म्हणून ठाऊक नाही. बिचाऱ्यास निद्रा येणार ती कुठची? एक तर पहिली, त्यास धनी साहेब केव्हा पुकारतील याची जबर धास्ती. दुसरे, पोटामध्ये पुरते अन्न नसल्यामुळे जीव हल्लक होऊन परम क्लेश होतात. तिसरे, अंगावर चाबुकाचे फटके बसल्यामुळे सर्व शरीर रक्ताळून जाऊन त्यांचे वेदनेने तळमळ करीत या कुशीचे त्या कुशीवर होत आहेत. चौथे, घरचे मनुष्यास आपल्यामुळे किती दुःख होत असेल याचा विचार मनात येऊन अंतःकरणात दुःखाचा डोंब पाझरल्यामुळे टपटप नेत्रांवाटे अश्रूच्या धारा चालत आणि ईश्वरास प्रार्थना करीत की भगवान, आता आमची काहीतरी करुणा तुला येऊ दे. आम्हाला या दुःखापासून मुक्त कर. आमच्याने हे दुःख सहन होत नाही. आता आमचे प्राण जातील तर बरे होईल. अशा संकटात व अशा विचारांत सर्व रात्र उजळून जात असे. त्यास जी जी दुःखे झाली ती सर्व पूर्णपणे वर्णन करू गेल्यास भाषेतील शोकरस संबंधी शब्द पुरतील याचा संशय आहे. तात्पर्य, अमेरिकन लोकांनी आज शेकडो वर्षापासून चालत आलेली ती दुष्ट चाल बंद करून गरीब अनाथ लोकांस त्या अतिक्रूर लोकांच्या जुलमांपासून मुक्त करून त्यांस सर्वस्वी सुखी केले. या गोष्टीचा शूद्रादी अतिशूद्रास इतर लोकांपेक्षा अधिक संतोष वाटत असेल. कारण गुलामाच्या स्थितीत असता मनुष्य मात्रास किती दुःखे सोसावी लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्यां वाचून अथवा वर सांगितलेले गुलामान वाचून इतर लोकांस थोडाच असेल. आता त्यांच्यामध्ये व वरच्या गुलामांमध्ये इतकेच अंतर आहे की पहिल्यास भट लोकांनी जिंकून गुलाम केले व दुसऱ्यास दुष्ट लोकांनी एकाएकी जुलमाने धरून गुलाम केले. बाकी सर्व अंशी ते त्यांच्याशी मिळतात. त्यांच्या स्थितीमध्ये व गुलामांच्या स्थितीमध्ये तीळप्राय भेद नाही. त्यांनी जी जी संकटे सोसली ती सर्व शूद्रादी अतिशूद्रास भट लोकांपासून सोसावी लागली. किंबहुना त्यापेक्षा अधिक देखील म्हटले असता काही चिंता नाही. त्यास जी दुःखे प्राप्त झाली ती ऐकूनच मात्र पाषाण हृदयी मनुष्याचे अंतःकरण तर काय, परंतु प्रत्यक्ष मूर्तिमंत कहाराचा पाषाणही कलकल उकलून आतून दुःखाश्रूचे लोटचे लोट चालून त्याचमुळे पृथ्वीवर इतके जळ होईल की ज्यांचे पूर्वजांनी शिद्रादी अतिशूद्रास गुलाम केले त्यांचे जे वंशज हल्लीचे भटबंधू त्यापैकी जे आपले पूर्वजांसारखे कठोर हृदयाचे नसून कोमल अंतःकरणाचे आहेत त्यास असे वाटेल की हा एक जलप्रलयच आहे. आमचे दयाळू इंग्रज सरकारास शूद्रादी अतिशूद्रास भट लोकांपासून काय काय जुलूम सहन करावे लागले व हल्लीही सहन करीत आहेत याच विषयीची मुळीच माहिती नाही. ते जर याचविषयी चौकशी करून आपणास माहिती करून घेतील तर त्यास असे कळेल की आम्ही जे जे हिंदुस्थानचे इतिहास लिहिले त्यातील हा एक मोठा अतिमहत्त्वाचा भाग गाळला. त्यास त्यांचे दुःखाची माहिती एकदा झाली म्हणजे फार वाईट वाटून आपल्या ग्रंथात जे ते अति निकृष्ट दशेस येऊन पोचलेले व दुष्ट लोकांनी गांजलेले ज्यांचे दुःखास पारावार नाही अशा लोकांचे स्थितीची उपमा देणे झाल्यास शूद्रादी अतिशूद्रांच्याच स्थितीची उपमा योग्य साजेल असे वाटेल. त्यातून कवीस पुष्कळ अंशी खेद वाटून काहीसे बरे वाटेल की आजपर्यंत कवितेत त्यास शोकरसाची पूर्णपणे तस्वीर श्रोत्यांचे मनामध्ये ठसवण्याकरता
महाप्रयत्नाने काल्पनिक उदाहरणे रचावी लागत, तर त्यांचे ते सर्व श्रम असे ढळढळीत साकार उदाहरण सापडल्यामुळे नाहीसे केले. असे जर आहे तर हल्लीचे शूद्रादी अतिशूद्र यांची अंतःकरणे आपण ज्यांचे मनामध्ये येतो तेव्हा त्यांची दुःखे ऐकून परम दुःखित होत असतील, यात मोठे आश्चर्य आहे असे काही नाही. एकेवेळी भट राज्यात त्यांच्यावर जे काही प्रसंग गुदरले होते त्यांची आठवण झाली असता आमची मने भयभीत होऊन आमचे अंगावर रोमांच उभे राहतात व मनामध्ये लागलेच असे विचार येतात की ज्या प्रसंगाची आठवण आम्हास जर इतकी दुःखदायक होती तर ज्यांनी ते प्रसंग सोशिले असतील त्यांचे मनाची काय स्थिती झाली असेल हे त्यांना ठाऊक. याचविषयी चांगले स्पष्ट उदाहरण आमचे भट बंधूंच्याच ग्रंथामध्ये सापडते. ते असे की या देशातील मूळचे रहिवासी क्षत्रिय लोक यांचबरोबर भट लोकांचा मुख्याधिकारी परशुराम या नामे गृहस्थांनी किती क्रूरता दाखवली हे या ग्रंथात जाणीवलेच आहे. तथापि त्याचे क्रूरतेविषयी इतके समजले आहे की त्याने पुष्कळ क्षत्रिय लोकांचे प्राण घेऊन त्यांचे अनाथ झालेल्या स्त्रियांपासून त्यांची लहान लहान 4-4, 5-5 महिन्याची गरीब बिचारी निर्दोष बालके हिसकावून घेऊन अंतःकरणात काही द्रव न पावता त्यांचे प्राण की हो मोठे दुष्ट रीतीने हरण केले. तो दुष्ट इतकेच करून राहिला असे नाही, तर त्याने कित्येक आपले पतीच्या मृत्यूमुळे दीन झालेल्या स्त्रिया आपले पोटात संभवलेल्या गर्भाच्या संरक्षणार्थ रानोमाळ मोठ्या क्लेशाने पळत असता त्यांचा पारध्याप्रमाणे पाठलाग करून त्यास पकडून आणून त्यांचे प्रसूत काळी त्यास पुत्र झाला असे ऐकले मात्र पुरे की लागलेच येऊन त्यांचे प्राण घ्यावे. येणेप्रमाणे हकीकत भट लोकांचे ग्रंथात आढळते व ज्या अर्थी भट लोक त्यांचे विरुद्ध पक्षाचे होते त्या अर्थी त्यांपासून त्यावेळची सर्व वास्तविक हकीकत समजेल असे आम्हाला स्वप्नात देखील आणावायला नको. भट लोकांनी तिचा पुष्कळ भाग गाळला असावा यांच्यात काही संशय नाही, कारण कोणी आपले तोंडाने आपण केलेले वाईट कर्म सांगत नाही. आता वर सांगितलेली हकीकत त्यांनी आपले ग्रंथात लिहून ठेवली हे एक मोठे आश्चर्य आहे. आमचे विचारास असे येते की परशुरामाने 21 वेळा क्षत्रिय लोकांचा मोड करून त्यांची वाताहत केली व त्याचे हतभागी स्त्रियांचे लहान लहान मुलांस मारिले. यांच्यात मोठा पुरुषार्थ केला व तो इतर जनांस माहीत व्हाव्याकरिता भट लोकांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवला. अथवा जगात प्रसिद्ध म्हण आहे की तळहाताने सूर्य झाकेला जात नाही, त्याप्रमाणे ही हकीकत जरी त्यास मोठी लज्जास्पद होती तथापि तिचा मोठा गवगवा झाल्यामुळे त्यांच्याने जितकी झाकवेल तितकी त्यांनी झाकून जेथे उपायच नाही तेथे लिहून ठेवणे त्यास जरूर पडले. बरे, भट लोकांनी जितकी हकीकत लिहिली तितक्याच विषयी थोडासा विचार केला असता मनास मोठे दुःख होते. कारण परशुरामाने जेव्हा त्या गर्भारशा स्त्रियांचा पाठलाग केला तेव्हा त्यांस किती दुःख झाले असेल बरे. स्त्री जातीस बहुत करून पडल्याची मारामार, त्यातून त्यापैकी कित्येक मोठ्यांच्या व कुलीन स्त्रिया असल्यामुळे घराचा उंबरा देखील ज्यांस ठाऊक नाही, जे काही त्यांस लागेल ते सर्व गडी माणसे आणून देत. सारांश, ज्यांनी पतीचे श्रेय चिंतून त्यांचे जीवावर सुखात दिवस काढले तर त्याचवर पोटातील गर्भाचे ओझे घेऊन सूर्याच्या प्रखर उन्हात आडमार्गाने पडल्याचा प्रसंग गुदरणे म्हणजे त्यास महासंकट काळच ओढवला असे म्हटले पाहिजे. त्यास पळण्याची सवय मुळीच नसल्यामुळे पायात पाय गुंतून धडाधड ठेचा लागून कधी खडकावर कधी डोंगराचे कपारीवर पडत असतील आणि तेणेकरून काहींच्या कपाळास, काहींच्या कोपरास, काहींच्या गुडघ्यास व काहींच्या घोट्यास लागून रक्तांच्या धारा चालत असतील व परशुराम मागून येत आहे हे ऐकून तसेच घाबरे पळत असतील. मार्गाने जात असता त्यांचे कोमल पायामध्ये काटे टोचून काटेरी झाडांनी अंगावरची वस्त्रे फाटून त्यांची शरीरे भोसकली असतील व तेणेकरून शरीरातून रक्त वाहले असेल. त्यांचे उन्हामध्ये पळता पळता पाय चटचट पोळून त्यांची कमळाच्या देठासारखी सुकुमार नीलवर्ण कांती परम आरक्तता पावली असेल व तोंडास फैस येऊन डोळे पाण्याने गच्च भरून आले असतील. तोंडाकडेस 1-1, 2-2 दिवस पाणी देखील नेले नाही. सबब कलमल वाटून पोटातील गर्भ पोटात गडबड फिरत असतील. त्यास असे वाटले असेल की आता धरणी जर फाटते तर फार बरे होईल, म्हणजे आत आम्ही उडी टाकून या दुष्टांपासून मुक्त होऊ. त्यांनी डोळे भरून आणून ईश्वराची प्रार्थना केली नसेल काय की हे प्रभो, आमच्यावर काय हा कहर गुदरविलास. अरे, आम्ही स्वतः बलहीन म्हणून आम्हास अबला म्हणतात व आम्हास आमचे पतींचे जे काही बल होते तेही या दुष्टाने हरण केले.
असे तुला माहीत असता निर्दय होऊन आमचा कितीतरी अंत पाहतोस. अरे, आमचे पतींचे ज्याने प्राण घेऊन आम्हा अबलांवर शस्त्र धरिले व त्यांमध्ये जो मोठा पुरुषार्थ मिरवतो अशा दुष्टाचे अपराधाते पाहून एवढा तू समर्थ असता तोंडात बोट घालून स्तब्ध बसलास काय? याप्रमाणे त्या दिनमुख होऊन ईश्वराचा धावा करीत आहे तो इतक्या दुष्ट परशुराम येऊन त्यास धरून चालवले नसेल काय? मग त्यांच्या शोकाला काय विचारायचे आहे? त्यापैकी काही स्त्रियांनी फार आक्रोश करून आपले प्राण त्यागेले नसतील काय? व बाकीच्या स्त्रियांनी अतिशय लीन होऊन त्या दुष्टाची विनवणी केली नसेल काय? की अहो परशुराम, आमचे आपणाजवळ इतके शेवटचे मागणे आहे की आमचे पोटी जन्म पावणारे अनाथ बालकांचा प्राण घेऊ नका. आम्ही सर्व मिळून तुम्हाजवळ पदर पसरितो. आम्हास एवढे दान द्या. पाहिजे असल्यास आमचे प्राण घ्या, परंतु आमचे मुलांचे जीव वाचवा. आमचे आपण पती मारल्यामुळे आम्हास अकाली वैधव्य प्राप्त होऊन आम्ही सर्व सुखाला मुकलो. आता आम्हास पुढे मुले बाळे होण्याची मुळीच आशा राहिली नाही व आमचे सर्व पंचप्राण आमच्यापासून जन्म पावणारे बालकांकडेच लागलेले आहेत. आता आम्हास काय ते एवढे दुःखात सुख व आमचे सुखाचे निदान जी आमची बालके त्यांचे प्राण घेऊन आम्हा अनाथ स्त्रियांस का या सर्व आयुष्यभर शोकांवांत टाकिता? आम्हास एवढी भिक्षा घाला. आम्ही तुमच्या धर्माच्या लेकी आहोत. आमची कशीही करून आपणास दया येऊ द्या. इतके करुणापर शब्द बोलल्याने त्या दुष्टाचे अंतःकरण काहीतरी द्रवावे, परंतु मुळीच नाही. त्याने त्या प्रसूत झालेल्या पाहून त्यांपासून त्यांची बालके हिसकावून घेऊ लागला. तेव्हा त्या त्यांच्या संरक्षणाकरिता त्याच्यावर पालत्या पडवून पुढे मान करून म्हणाल्या असतील की अहो परशुरामा, तुम्हाला जर या मुलांचे प्राणच घेणे आहे तर प्रथम आमचे शिर उडवा, मग आमचे पाठीमागे त्यांचे काय करणे ते करा. आमचे समक्ष त्यांचे प्राण घेऊ नका. परंतु काही हो, त्याने ऐकले नाही. हर हर. त्यांच्याजवळून जेव्हा त्यांची मुले हिसकावून घेतली असतील तेव्हा त्यांस जे दुःख झाले असेल ते लिहिण्यास आमच्या हातातून लेखणी गळून पडते. असो, त्या चांडाळाने त्या मुलांचे प्राण त्यांचे आयांसमक्ष घेतले तेव्हा काही जणींनी आपले ऊर बडवले, केस तोडिले व तोंडात माती घालून घेऊन प्राण दिले असतील. काही जणांनी पुत्रशोक करून प्राण सोडले असतील व काही जणींना वेड लागून हा पुत्र करीत भटकत फिरू लागल्या असतील. ही सर्व हकीकत भट लोकांपासून आम्हास समजेल अशी आम्हास मुळीच आशा बाळगायस नको. याप्रमाणे भट लोकांच्या मुख्याधिकारी परशुरामाने शेकडो क्षत्रिय लोक मारून त्यांचे बायका मुलांची दुर्दशा करून टाकली व त्यास हल्ली भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्र लोकांस सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्व जगाचा उत्पन्न करता असे म्हणविण्यास लाविले आहे. हे मोठे आश्चर्य आहे. परशुरामाचे पाठीमागे भट लोकांनी त्यास कमी छळले असे नाही, तर त्यांनी आपल्याकडून जितके छळवेल तितके त्यास छळिले. त्यांनी त्या लोकांपैकी बरेच लोकांस त्वेषामुळे त्यांची दुर्दशा करून जिवंतच इमारतीचे पायात दडपीत याचविषयी या ग्रंथात लिहिलेच आहे. त्यांनी त्या लोकांस इतके तुच्छ मानावे की एखादे वेळीस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धुत असता त्या स्थळी जर एखादा भट आला तर त्या शूद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करून बऱ्याच दूर अंतरावर जेथून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल अशा स्थळी जाऊन आपली वस्त्रे धुवावी लागत असे. तेथून जर भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा आला असा खोटा भास झाला तर त्या भटाने अग्नीसारखे रागाने तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून मोठे त्वेषाने मारावे. त्याचमुळे त्याचे मस्तक रक्तबंबाळ होऊन मूर्छित होत जमिनीवर धाडकन पडावे. पुढे काही वेळाने शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्रे घेऊन निमूटपणे घरी जावे. सरकारास जर कळवावे तर सर्व भटशाही पडली, उलटी त्यासच सजा देणार. हर हर. परमेश्वरा, केवढा हा अन्याय. असो, एक दुःख आहे म्हणून सांगावे अशी व यापेक्षा अधिक दुसरी पुष्कळ दुःखे शूद्रादी अतिशूद्रास सोसावी लागत असत. भट राज्यात त्यास व्यापाराच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी मारामार पडत असे. त्यातून प्रातःकाळी तर फारच अडचण पडे, कारण त्यावेळेस सर्व वस्तूंची छाया लांब पडते आणि अशा प्रसंगी जर कदाचित कोणी शूद्र रस्त्याने जात असता समोरच्या रस्त्याने भट साहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एके बाजूस होऊन त्यास बसावे लागत असे. भटजी गेल्यानंतर तो आपले कामात जाई. एखाद्या वेळीस त्याची छाया भटाचे अंगावर चुकून पडली तर तो भट लागलीच त्यास मरे तोपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी.
त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यात थुकण्याची देखील पंचायत. याचकरिता त्यास भटवस्तीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर थुकण्याकरिता एखादे भांड ठेवावे लागत असे. जर त्यांचा थुंका जमिनीवर पडून भट साहेबाने पाहिले म्हणजे त्या मनुष्याने असे समजावे की आता आपले पुरे आयुष्य भरले. याप्रमाणे अनेक संकटे भोगिता भोगिता ते फार त्रासून गेले व केव्हा यांपासून सुटका होईल याची वाट, जसा एखादा फार दिवस तुरुंगात टाकलेला कैदी आपले इष्टमित्रास, मुलांबाळास व भावबंधास भेटण्याविषयी अथवा स्वतंत्रतेने इकडे तिकडे फिरण्याविषयी मोठे उत्सुकतेने सुटकेचे दिवसाची वाट पाहतो, त्याप्रमाणे पाहत आहेत. इतक्या दैववंशात ईश्वरास त्यांची करुणा येऊन या देशात इंग्रज लोकांचे राज्य झाले व त्यांच्याकडून ते भट लोकांचे काही दास्यत्वापासून मुक्त झाले. ते इंग्रज सरकारचे त्याचबद्दल फार फार आभार मानितात व सर्वस्वी त्यांचे ते ऋणी आहेत. त्यांचे उपकार ते कधी विसरणार नाहीत. त्यांनी त्यांस आज शेकडो वर्षाचे भट लोकांचे कैदखान्यातून मुक्त करून त्यांचे मुलाबाळांस सुखाचे दिवस दाखवले. ते नसते तर भट लोकांनी त्यांस केव्हाच धुळीस मिळवले असते. याचवर कोणी अशी शंका घेतील की आज भट लोकांपेक्षा शूद्रादी अतिशूद्र लोकांचा भरणा सुमारे 10 पट अधिक असून भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्र लोकांस कसे धुळीस मिळवले असते. याचे उत्तर असे आहे की एक शहाणा मनुष्य 10 अज्ञानी मनुष्यांचे आपणाकडेच मन वळून त्यास तो आपले ताब्यात ठेवू शकतो. आणखी दुसरे असे की ती 10 अज्ञानी मनुष्ये जर एकाच मताची असती तर त्यांनी त्या शहाण्या मनुष्याचे काही चालू दिले नसते. परंतु ते 10 जण निरनिराळे 10 मतांचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यास त्यास फसवण्यास काहीच अडचण पडत नाही. त्याप्रमाणे शूद्रादी अतिशूद्रांची मते एकमेकांस मिळू नये म्हणून पूर्वी भट लोकांनी एक मोठा धूर्त कावेबाज विचार शोधून काढला. त्या लोकांचा समाज जसा जसा वाढत चालला त्याप्रमाणे भट लोकांस भीती वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही तजवीज योजली. तरच आपला येथे राहण्याचा टिकाव लागून सदा सर्वदा ते लोक वंशपरंपरे आपले वंशजाचे गुलामगिरीत राहून आपणास काही श्रम न करिता त्यांचे निढळ्याचे घामाने मिळवलेले उत्पन्नांवर बिनधास्त मौजा मारिता येतील हा त्यांचा विचार सिद्धीत जाण्याकरिता जातीभेदाचे थोतांड उपस्थित करून त्यांवर अनेक स्वहित साधक ग्रंथ केले व ते त्या अज्ञानी लोकांचे मनात भरविले. त्यापैकी जे लोक भट लोकांबरोबर मोठे निकराने लढले त्यांचा त्यांनी एक वर्गच वेगळा केला. त्यांचा पुरतेपणी सूड उगवण्याकरिता त्यांस व त्यांची जी पुढे संतती होईल तिथला त्यांच्यातीलच लोकांनी म्हणजे हल्ली ज्यास माळी, कुणबी वगैरे म्हणतात तर त्यांनी त्यांचा स्पर्श देखील करू नये असे भट लोकांनी त्यांचे मनात भरविले. असे जेव्हा झाले तेव्हा अर्थातच त्यांचा व्यापार वगैरे बंद होऊन अन्नास मोताद झाले. त्याचमुळे त्यांस मेल्या गुरांचे मांस खाणे भाग पडले. ते त्यांचे कृत्य पाहून हल्लीचे शूद्र जे आपणास मोठ्या अहमपणाने माळी, कुणबी, सोनार, शिंपी, लोकार, सोतार इत्यादी मोठमोठ्या संज्ञा केवळ तो धंदा केल्याचे योगाने म्हणून घेतात, तर तेच लोक आपले पूर्वज एकाच घराण्यातील असता त्यांचे पूर्वज स्वदेशासाठी भट लोकांशी मोठ्या निकराने लढले. सबब भट लोकांनी त्यांची अशी दुर्दशा करून त्यास अन्न कराव्यास लाविले. हे आतील गुह्य त्यांच्या लक्षात न येता ते त्यांचा भट लोकांचे सांगण्यावरून द्वेष कराव्यास शिकले. हर हर, कितीतरी ते ईश्वराचे अपराधी आहे की त्या सर्वांचा इतका निकट संबंध असून एखाद्या सणावाराला ते त्यांचे दारी दुरून अन्न वगैरे मागण्यास आले असता ते त्या झिडकारून देतात व केव्हा केव्हा काठीसुद्धा घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यात जातात. असो, याप्रमाणे भट लोकांनी आपल्याशी इतर लोकांनी जसजशी वर्तणूक केली त्याप्रमाणे त्यांच्या जाती बांधून त्यास सजा अथवा वरकांतीचा आश्रय देऊन सर्वस्वी आपले अंकित करून ठेवले. जेव्हापासून शूद्रादी अतिशूद्रांमध्ये भट लोकांनी जातीभेद उत्पन्न केला तेव्हापासून त्या सर्वांची मते भिन्न भिन्न झाली. मग अर्थातच त्यास त्यांची पाहिजे तशी व्यवस्था करण्यास सवड सापडली. याविषयी एक जगप्रसिद्ध म्हण आहे, ती अशी की दोघांचे भांडण आणि तिसऱ्यास लाभ. म्हणजे भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्रांमध्ये आपापसात वैमनस्य आणून आपण त्यांचे जीवावर ऐशाराम भोगीत आहेत.
हे पुस्तक करतेवेळी माझे मित्र रा विनायकराव बापूजी भंडारकर व सा राजन्ना लिंगू यांनी मला उत्तेजन दिले. मी त्यांचे फार फार आभार मानितो. ज्योतिराव गोविंद फुले. ह्या भागात आपण प्रस्तावना पाहिली. पुस्तकातील 16 भाग आपण पुढच्या भागांमध्ये पाहू.